हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर मान्सून स्पेशल मिक्स पकोडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. इथे मी बटाट्याची भजी, घोसाळ्याची भजी, वांग्याची भजी, कांद्याची भजी, पालकाची भजी अशा प्रकारच्या भज्या बनवल्या आहेत. आता झटपट ह्या भज्या तुम्ही एकाच वेळी एवढ्या सगळ्या भज्या घरात बनवायला आपल्याला असं वाटतं भरपूर वेळ लागेल, पण नाही, झटपट आपण ह्या भज्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. बघा, मी इथे 2 वांगी, 2 घोसाळी, 4 कांद्याचे तुकडे म्हणजे 2 कांदे असे अर्धे अर्धे कापून घेतलेत, 1 बटाटा, थोडासा पालक स्वच्छ करून घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे. मग बेसन, मिक्सिंग बाउल, तेल, हिंग, हळद, अद्रक लसूणची पेस्ट, मीठ असं सगळं घेतले. सगळ्यात पहिले आपण एक बॅटर बनवूया. त्याच्यासाठी एका टोपामध्ये मी बेसन घेतलं आहे, त्यात हिंग, हळद, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट घालून त्यात थोडंसं पाणी घालून मिक्स केलेलं आहे. इथे तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठही ॲड करायचं आहे, त्याच्यामुळे भजी भरपूर वेळ कुरकुरीत राहते. मिश्रणाला छानपैकी फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बेसनाच्या गुठळ्या होऊ शकतात, त्या होऊ नये म्हणून थोडं थोडं पाणी घालून छानपैकी मिश्रण फेटून घ्यायचं आहे. आणि छान फेटून झालं का एका बाजूला ठेवायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या, मिश्रण एकदम पातळ करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे आपण जे तळतोय त्याला बेसनाची छान कोटिंग आली पाहिजे. बेसन मिक्स करून झाल्यावर मी कोथिंबीरही बारीक कापून घेतली. अर्धी कोथिंबीर मी बेसनाच्या मिश्रणामध्ये आणि अर्धी आपण भजी म्हणजे कांद्याची भजी करणार आहोत त्याच्या मिश्रणामध्ये टाकणार आहे. मग आपण कांदा उभा उभा चिरून घ्यायचा आहे आणि सगळा कांदा चिरून झाला की मग आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये घालून घेणार आहोत. मग त्याच्यावर थोडंसं मीठ घालून त्याला चुरून घेणार आहोत. कांदा चुरून झाला की त्याच्यामध्ये आपण हिंग, हळद, मसाले आणि बेसन घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत. जर मिश्रण थोडंसं ड्राय वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, पण इतकं पण पाणी घालायचं नाही की भजीशी मिश्रण पातळ पातळ होऊन जाईल. मीठ घातल्यामुळे कांद्याला त्याचंच खूप छान पाणी सुटतं, त्याच्यामुळे अगदी 2 चमचे किंवा एखाद दुसरा चमचा आपल्याला पाणी घालावं लागतं. अशा प्रकारे सगळं मिश्रण मी करून ठेवणार आहे आणि पुढची तयारी करून घेणार आहे. एका बाजूला मी भजी काढण्यासाठी तेलही गरम करायला ठेवणार आहे. हे मिश्रण झालं, ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घालायला विसरले होते म्हणून पुन्हा एकदा घालून मिक्स करून घेतलंय. आता हे मिश्रण थोडं बाजूला ठेवून द्यायचं आणि पालकच्या भजीची तयारी करूया. त्याच्यासाठी मी स्वच्छ धुतलेला पालक घेतलेला आहे आणि तो रफली चॉप करून घेणार आहे. सगळा पालक कापून झाला की मग त्याच्यामध्ये सेम अद्रक लसूणची पेस्ट, हिंग, हळद, मसाला, गरम मसाला असं सगळं घालून, बेसन वगैरे घालून, थोडंसं तांदळाचं पीठ घालून छानपैकी त्याचंही मिश्रण करून घेणार आहे. आणि तेल गरम झालं की एक एक भजी आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत.
इथे मीडियम टू हॉट फ्लेमवर आपण कांदा भाजी छानपैकी तळून घेतलेली आहे. तसंच पालकाची भाजी पण मीडियम टू हॉट फ्लेमवरच आपल्याला तळून घ्यायची. फास्ट फ्लेमवर तळायची नाही, नाहीतर ती वरतून करपून जाईल आणि आतमधून कच्ची राहील. असं होऊ नये म्हणून मीडियम टू हॉट फ्लेमवरच आपल्याला भाजी तळायची. छानपैकी झाऱ्यावर त्याचं तेल नितळून घ्यायचे आणि एका टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचे. आता बघा, मी पालकची भाजी सुद्धा अशीच मीडियम टू हॉट फ्लेमवर छानपैकी तळून घेणार आहे. आता ही तळेपर्यंत एकीकडे मी बटाट्याच्या साला काढलेल्या आहे, घोसाळ्याच्या साला काढलेल्या आहेत आणि ते सगळं गोलगोल कापून घ्यायचं. वांगाही गोलगोल किंवा असा उभा उभा कापून घ्यायचा आणि मग तोही बेसनामध्ये आपण जे आधी बॅटर केलं होतं बेसनाचं त्याच्यामध्ये घोळवून तेही फ्राय करून घ्यायचं. बघा मी कसं करते.
अशा प्रकारे आपल्या सगळ्या भाज्या तळून तयार आहेत. आता आपण त्या सर्व करणार आहोत. मी इथे हिरवी चटणी तयार केलेली आहे, त्याचबरोबर सॉस आणि मेयोनीजही ठेवणार आहे. अशा प्रकारे माझ्या सगळ्या भाज्याही बनवून तयार आहेत. तुम्हाला ही पकोडा प्लेट कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.